भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 60वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. श्री हरिस्तुती. नंदनंदन 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 धावरे नंदनंदन 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 पावरे पद्मजा बसली पदांजवळी जया प्रतिमोहुनी पल्लरी जमल्या जिथे जनरीत लौकिक सोडुनी ना उरे विषयी रुची जरी एकदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी ममलोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रविहिंपुटी शंख चक्र गदा करी कमला सवे अभयास दे रम्य रूप असे अनंत हृदात संतत राहू दे नंदनंदन 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 धावरे नंदनंदन 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 पावरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे हरिस्तुती शेवटचं एक कडवं होतं म्हणून ते म्हणून घेतलं. संतस्तुती. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढं व्यासांनी महारास वर्णन केली आहे. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंतांनी त्या सर्व हजारो गोपींबरोबर सुंदर लीला केली. त्याच्या जो ते वर्णन आहे ते इतकं सुरेख केले की स्वर्गस्थ देवता आकाशात येऊन उपस्थित होऊन ते सगळं त्यांचा भाव बघत होत्या. अत्यंत आनंदाने त्या पुष्पवृष्टी करत होत्या. ते सर्व वर्णन अतिशय छान इथं केलंय. इत्थम भागवतो गोप्य श्रुत्वा वाचस सुपेशला जहुर विरहजम तापम तदंगो पाचिताशिष. शुकदेवजी सांगतात की राजा भगवंताची अशा प्रकारे प्रेमपूर्ण सुमधुर वाणी ऐकून किंवा ऐकल्यामुळे जो काही त्यांचा विरह झाला होता तो पूर्ण शांत झाला आणि त्यापासून गोपी मुक्त झाल्या विरहाच्या ह्याच्यापासून आणि सौंदर्य माधुर्य निधी प्राणप्रियाच्या अंगसंगाने सफल झालं. आपलं जीवन सार्थकी लागलं किंवा त्या धन्य धन्य समजायला लागल्या. भगवन कृष्णाची प्रेयसी व सेविका गोपी एक दुसरीच्या हातात हात घालून उभ्या होत्या. त्यांच्यात द्वेष नव्हता, तिरस्कार नव्हता, राग नव्हता. तुला जास्त कृष्णाचं प्रेम आहे का, मला जास्त, हा काही चढाओढ नव्हती. म्हणजे कुठलाच असला विकृत भाव तो कुठलाही नव्हता. आणि त्या स्त्री रत्नांसह यमुना तीरावर भगवंताने आपली रासमयी रासलीला प्रारंभ केली. संपूर्ण योगाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मधोमध प्रकटले. म्हणजे कितीतरी श्रीकृष्ण निर्माण झाले हे स्वच्छ स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांच्या गळ्यात आपले हात टाकले. त्या अशा प्रकारे एक गोपी एक श्रीकृष्ण हाच क्रम होता. सर्वच गोपी असा अनुभव करत होत्या की आमचे प्रिय तर आमच्याच जवळ आहेत. योगेश्वर कृष्णेनं तासाम मध्ये योर द्वयोः दोघांच्या मध्ये ते स्वतः ते झाले. प्रविष्टेन गृहीतानाम कंठे स्व निकटम प्रिय. आणि जवळ त्या प्रत्येकीला जवळ
घेऊन आपल्या कंठाशी लावलं होतं त्यांनी, म्हणजे हृदयाशी धरलं होतं. सर्वच गोपी हा अनुभव करत होत्या की तो आमच्या अतिशय जवळ आहे. हजारो हजारो गोपींमध्ये शोभायमान श्रीकृष्णांच्या दिव्य रासलीलेला सुरुवात झाली. एक दिव्य रासलीलेचा प्रारंभ आहे. भागवतकारांनी फार सुरेख टीका केली, म्हणजे कोणतीही मनात विकार येऊ नये त्यासाठी महत्वाची आहे ही टीका. भागवतकार म्हणतात की काम क्रोध भय स्नेह मैक्यम सौहृदमेवच नित्यम हरौ विदधातो यांती तन्मयता ही. म्हणजे श्रीहरीशी मिलन हवे ना, मग भगवंताशी या गोपींचं मिलन का होतंय, त्यासाठी कशा कशाचा नाश करायला पाहिजे, मनोभूमिका कुठल्या स्तरावर जायला पाहिजे आणि ती कशी गेली किंवा जातीये गेली पाहिजे सगळ्यांचीच, म्हणजे आपणही ऐकणाऱ्या बोलणाऱ्यांची, ते सांगतायत की त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, साधना करावी लागते. कन्हैयाची गोपींची रास झाली, पण केव्हा झाली? एक तर वासना पुतनेचा नाश करावा लागतो, म्हणजे वासना हेच पुतनेचं रूप आहे. वासना नाश हे पहिलं सांगितलेलं आहे. वासना नाश झाल्याशिवाय भगवंताचा सहवास लाभत नाही. दुसरं, भगवंताच्या भक्तीचा मार्ग सुरळीत होण्यासाठी अविद्या पुतना भोग शकटासुराचा नाश करावा लागतो. नंतर प्रवास धोपट व्हावा त्यासाठी रजोगुणी तृणावर्ताचा बिमोड करावा लागतो. जीवन सात्विक बनवण्यासाठी माखन चोरीची स्वतःहून तयारी करावी लागते. जीवन सात्विक बनले की आसक्तीचे मडके फुटायला वेळ लागत नाही. संसारासक्तीचे मटके फुटले, संसारासक्ती सुटणं खूप अनिवार्य आहे. ते मडकं फुटलं की भगवंत स्वतः होऊन बांधले जातात. श्रीहरी भक्ताधीन झाले की बकासुराच्या रूपाने दांभिकपणाचा नाश होतो. पाप ताप अघासुराचा सुद्धा विमोड होऊन जीव मिलनासाठी योग्य बनतो. नंतर कात्यायनी व्रताच्या द्वारे वासना वस्त्राचा त्याग केला व्हावाच लागतो आणि मग त्याच्यातून देहासक्ती समाप्ती झाल्याशिवाय तो माणूस रासलीलेचा अधिकारी होत नाही. देहासक्ती समाप्ती होण्यासाठी चिरहरण, म्हणजे त्यांचं वस्त्र जे भगवंतानी हरण केलं, चोरलं, उचलून नेली आणि तुम्ही या घेऊन म्हणलं, ह्याच्यात त्यांची लज्जा जायला पाहिजे होती. त्यांनी देहासक्तता संपायला पाहिजे होती. मी देह नाही हा भाव त्यांच्यात वृद्धिंगत व्हायला हवा होता, म्हणून देवांनी ही हा चिरहरण प्रकार केला. आणि ज्यावेळेस ते सगळं, त्यांचा कृष्णावर इतका विश्वास होता की त्या सपशेल जे म्हणेल ते केलं आणि त्यामुळे त्या योग्यतेला पोचल्या. चिरहरण होऊन सूर्योपासना करावीच लागते आणि मग तो श्रीहरी करतो आपल्या वचनाची पूर्तता. कारण देवाने सांगितलेलं असतं ना, मी तुमच्याशी रासलीला करेन. रास मिलनापूर्वीचा काळ वेळ तिथी निश्चित करूनच दिलेली होती. त्या शरद पौर्णिमेला निसर्गाने सुद्धा तयारी दाखवली. चैत्र वैशाखात फुलणारा मोगरा सुद्धा अवेळी शरदातच फुलला. कामोत्तेजक वातावरण तयार झाले. रासलीलेचे हे 5 अध्याय म्हणजे गोपी कृष्ण मिलन. 29व्या अध्यायात गोपींचे व कन्हैयाचं मनोमिलन आहे. 30व्यात त्यांचं हृदय मिलन आहे. 31व्यात वाणीचं मिलन झालं. 32व्यात मनाने मिलन समाधान घेतलं आणि 33व्यात आत्मिक मिलन. याच्यात कुठंही शारीरिक मिलन नाही. जरी स्पर्शाने, भगवंताच्या स्पर्शाने त्यांना अत्यंत आनंद होत होता. हा भगवान आपला आहे या भावनेने प्रत्येक गोपी खूप सुखावत होती. पण जी देहासक्ततेतून येणारी शरीर संबंध आहे त्याचा इथं कुठंही उल्लेख नाही. ते अशा प्रकारचे संबंध भिंतीच्या आड, कवाडाच्या आड होतात. हे उघड्या मोकळ्या मैदानावर सर्वांबरोबर भगवंतानी केलेले आहेत, सर्व गोपींसह केलेले आहेत. एक उच्च आत्मिक भाव होता. त्यांचं समर्पण प्रचंड मोठं होतं आणि समर्पणाचीच पुढची भावना ही तादात्म्यता. अहमचा भावच शिल्लक नाही. त्या गोपी राहिल्याच नाही. त्या परमेश्वराशी एकरूप झाल्या, भगवंताची एकरूप झाल्या. आणि ही तादात्म्यता आल्याशिवाय आपल्याला
महारास नीट समजणार नाही किंवा भागवतातली रासलीला लक्षात येणार नाही असं स्वच्छ मत भागवतकारांनी सांगितलेलं आहे. त्या भूमिकेवरून आपण आता ती महारास बघूया. यावेळी आकाशात शेकडो विमानांची भीड झाली. सर्व देवता आपापल्या पत्न्यांसह तेथे आले. रासोत्सवाच्या दर्शनाच्या लालसेने उत्सुकतेने त्यांचे मन शिगोशिक भरलेले होते. स्वर्गीच्या दिव्य दुंदुभी आपोआप वाजायला लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा पाऊस पडायला लागला. या देवता एवढा पुष्पवर्षाव करतायत, पण ह्या सगळ्याकडं त्या गोपींचं ध्यानच नव्हतं. त्यांना फक्त वाटत होतं का भगवान कृष्ण हा भगवान आहे, त्याच्यावर तर हे सगळं होणारच, म्हणजे पूर्ण विश्वास होता, खात्री होते. सगळ्यात महत्वाचं त्यांची श्रद्धा होती आणि भगवंताचे निर्मळ यशगान त्या करत होत्या. स्वर्गाच्या दिव्य दुंदुभी वाजल्यावर ते गंधर्व गण आपापल्या पत्न्यांसह निर्मल यशोगान करू लागले. रासमंडलात सर्व गोपी आपल्या प्रियतम श्यामसुंदरासह नृत्य करू लागल्या. त्यांच्या हातातील कंगन, पायांतील पैंजण, कंबरपट्ट्याचे घुंगरू सगळं एकदम वाजायला लागलं आणि त्या असंख्य गोपी होत्या. प्रत्येकीच्या ठिकाणी हा आवाज येत होता. ध्वनी सुंदर व ध्वनी निर्माण होत होता. यमुनेच्या रमणरेतीवर व्रजसुंदरींमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक फार अनोखी अशी ही शोभा होत होती. असे वाटत होते की पिवळ्या पिवळ्या सुवर्णमण्यांमध्ये हा निळा निळा ज्योतिर्मय भगवान आहे, असं चमकतोय, नीलमणी चमकतोय असं वाटत होतं. नृत्याच्या वेळी गोपींच्या गोपिया तऱ्हेने नाचत ठुमकत कधी पुढं मागं पाय करत, कधी मागं घेत, आपल्या गतीनुसार कधी हळूपणे हळूहळू पाय टाकत, कधी वेगाने पाय टाकत, कधी चाकाप्रमाणे गिरकी मारत. सध्या आपण त्याच एक रूप हे दांडिया वगैरे बघतोय. पण दुर्दैवाची एक गोष्ट अशी आहे की त्याच्यात पराकोटीची कामासक्तता आहे. म्हणजे अगदी लेटेस्ट आलेला एक हे आहे, अहवाल आहे, रिपोर्टिंग आहे की मॅक्झिमम ज्या ह्याच्या गोळ्या आहेत त्या ह्याच काळात विकल्या जातात, फक्त दांडियाच्या काळात. म्हणजे किती, ज्याच्यातून भगवंतानी रासलीला केली त्या रासलीलेचं फलित काय आहे तर कामासक्तता नष्ट होणं. पण कंडोमची विक्री आजच्या काळात रासलीलेचं अभिनय गरबाद्वारे करून मॅक्सिमम कंडोम विक्री आत्ता चालते. किती म्हणजे दुर्दैवाने आपण कुठं समाज चाललाय, आणि कोण आळा घालणार? काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत. त्यासाठी ज्यांना समजतंय त्यांनी किमान कितीही गरबाचं, देवाचं म्हणजे नवरात्राचा उत्सव आहे म्हणून फक्त बायका नसतात तिथं, आणि स्त्री पुरुष हैदोस चालतो आणि संपूर्ण वातावरणच मुळात विकारी आहे. त्याच्यात आवर घालणं गरजेचं आहे कुठंतरी. आणि आपल्याला काय करायचं म्हणून आपण सोडलं तर पिढी पुढची सगळी खराब होतीये. त्यामुळे हे आता राहवलं नाही की रासक्रीडेबद्दल किती किती चुकीचे अर्थ केले जातात. आणि भगवंताने हे केलं, जे काही नृत्य केली त्यांनी इतक्या आनंद लुटला, त्या गोपींना सगळ्यांना मनसोक्त आनंद दिला. ब्रह्मदेवाच्या रात्रीप्रमाणे ती 6 महिने रात्र चालली म्हणला. हे सगळं वर्णन केलेलं आहे, पण त्याच्यात कुठं कामविकारांना जागा नाही. हे महत्वाचं आहे. मनाने तुम्ही निर्मळ व्हायला पाहिजे. आणि आजची भयावह स्थिती बघून फार भयंकर वाटतं. म्हणजे ते अगदी तसं तर वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यातला गर्भितार्थ लक्षात घेणं फार गरजेचं आहे. या रासलीलेला फार आपण सवंगपणे अर्थ लावतो. आजच्या काळात दुर्दैवाने सगळेच मोठमोठे लोक पण लावतात आणि बोललं जातं, पण मुळात जे सांगितलंय तिकडं कुणीतरी लक्ष वेधणं गरजेचं आहे का नाही? अगदी वेदांमध्ये सुद्धा एक उल्लेख आलाय. ऋग्वेदाच्या 10व्या दशम मंडलातलं 85 सूक्त आहे. त्याच्यात सांगितलंय की सोम प्रथमो विविधे गंधर्वो विविधे उत्तरहा, असं एक वचन आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीला प्रथम सोम उपभोग घेतो, नंतर गंधर्व घेतो, आणि नंतर उत्तरा म्हणजे अग्नी घेतो, आणि त्यानंतर मनुष्य प्राणी घेतो. म्हणजे स्त्रीचा एका उपभोग.
म्हणजे किती विकारी आहे असं सामान्य माणसाला आपल्याला पटकन मनात येतं. पण त्याचा अर्थ जेव्हा त्याच्यावर टीका केली आहे, त्याचे सांगितलं आहे, ते इतकं श्रेष्ठ आहे की आपण किती क्षुद्र आणि किती कोत्या मनाचे, अरे असं कसं असं आपल्या मनात पटकन येतं. तर सोमहा म्हणजे जे भगवंताने गीतेत सांगितलंय, चंद्रमा मनसो जातो. ते पहिल्यांदा सोमाचा अर्थ चंद्र, आणि म्हणजे मानसशास्त्रीय वेदांचं एक मानसशास्त्रीय ह्याच पृथक्करण केलं जातं. अतिशय सुंदर अर्थ आहे त्या श्लोकाचा, की सर्वप्रथम स्त्रीच्या मनात तारुण्य सुलभ भावना निर्माण झाली की म्हणजे काम तिच्या मनात पहिल्यांदा यौवन निर्माण करतो, आणि ते निर्माण झालं, यौवन निर्माण करतो म्हणजेच काय, मनात तो भाव निर्माण होतो. आणि मन हे चंद्राचं स्थान आहे, म्हणजेच ती स्त्री तिथं जी रमती मनानी त्या कामविकारामध्ये, तो चंद्राने उपभोग घेतला असा अर्थ आहे त्याचा. दुसरा अर्थ विविधे गंधर्व, नंतर गंधर्व घेतो. गंधर्व म्हणजे स्वर, स्वर म्हणजे गंधर्व स्वरवाचक शब्द आहे. जे पुरुषाच्या वाणीने त्या स्त्रीच्या मनात काम जागृत होतो आणि तो पेटतो, आणि त्यामुळं तो दुसरा उपभोग गंधर्वाने घेतलाय असं सांगितलंय. विविधे उत्तरहा, नंतर पहिल्यांदा अग्नीने आणि मग सामान्य मनुष्य प्राण्याने. अग्नीने म्हणजे ज्या वेळेस विकार बळावतो, या पुरुषाच्या वाणीतनं शब्द आल्यावर त्यावेळी अग्नीचे काम सुरू होते. त्याचा अतिरेक झाला की संताप होतो, आणि त्याची परिणिती काय होती, तर त्याची पुरुषाला प्राप्ती करण्यात होती. म्हणजे मग ती स्त्री कोण पती प्रियकर ज्याला असेल त्याला प्राप्त करते. अशा प्रकारे तो अर्थ आहे. पण म्हणजे किती लाक्षणिक रूपात वेदांनी सांगितलेलं आहे. तसं हे इतक्या लाक्षणिक सांगितलेलं आहे की विकृत काहीही नाही. विकृततेला वेद वेदांत आणि भागवत शास्त्र हे महाशास्त्र आहे, हे कसं साथ देईल. आहे तर स्वतः भगवंत आहेत, म्हणजे त्यांनी तर स्वतः म्हणले की मी वेदांची मर्यादा उल्लंघली. आला श्लोक ह्याच्यात एक. पण हे नाचण्या गाण्यात परिश्रमाने इतका नाच धिंगाणा केला की त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर खूप घर्मबिंदू आले, घाम आला, आणि भगवंतानी प्रेमाने अतिशय आपल्या शेल्याने त्यांचा घाम टिपला. त्यांना तो इतकं सुखावल्या की आता फक्त भगवान आपल्या बरोबर आहेत हा एक भाव त्यांच्या मनात असल्यामुळं त्या बाकी कुठंही लक्ष देत नव्हत्या. गोपींचे जीवन भगवंतात रमणे हे आहे, प्रेम आहे. त्या श्रीकृष्णास लगटून नाचत नाचत होत्या, उंच स्वरात मधुर स्वरात गाणी गात होत्या, कृष्णलीलाच गात होत्या. श्रीकृष्ण चरणांचा स्पर्श मिळवून आणखीन आनंदमग्न होत होत्या. त्यांच्या राग रागिण्यांमुळे सारे जगत आनंदमय झालं होतं. कोणी गोपी भगवंतासह त्याच्या सुरात सूर मिसळून गात होत्या, तर कृष्णाच्या स्वरापेक्षा आणखीन उंच आवाजात आलाप घेत होत्या. काही त्यांच्या आलापाला वाह वाह करत भगवान स्तुती करत होते, प्रशंसा करत होते, तर ती खुशीने भगवंताच्या खांद्यावर मान टेकत होती. एक गोपी नृत्य करत करत थकली, तर तिच्या हातातून बांगड्या वेणीतून फुलं गळून पडली. तेव्हा बाजूलाच उभारलेल्या मुरली मनोहर श्यामसुंदराच्या खांद्याला तिने घट्ट धरले. भगवान श्रीकृष्णाने आपला एक हात दुसऱ्या गोपीच्या खांद्यावर ठेवलेलाच होता. स्वाभाविकताच तो कमलाप्रमाणे सुगंधित होता. त्यावर आणखीन चंदनाचा लेप होता. त्या सुगंधाने त्या गोपी पुलकित झाल्या. एक गोपी नाचत होती, तिची कुंडले हालत होती. त्या छटेमुळे तिचे कपाळ आणखीन चमकत होते. भगवानाने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. भगवंतांनी काही कोणी गोपी पैंजण व कंबर पट्ट्याच्या घुंगरांना वाजवत होते, नाच गात होते. त्या जेव्हा खूप थकल्या, तेव्हा त्यांनी आपल्या बाजूलाच उभारलेल्या श्यामसुंदराचे शीतल हात आपल्या दोन्ही हृदयावर स्तनांवर ठेवले. परीक्षित, गोपींचे सौभाग्य पहा, लक्ष्मीजींपेक्षा सुद्धा जास्त आहे. भगवान श्रीकृष्णास आपल्या परमप्रियतम रूपात पाहून गोपी गाणी म्हणत त्यांच्याबरोबर विहार करत होत्या.
कृष्णाने त्यांच्या गळ्याला आपला हात गुज पाशात बांधून ठेवला होता, घट्ट धरलं होतं त्यांना हृदयाशी. त्यावेळी गोपीची शोभा फार अपूर्व दिसत होती. त्यांच्या कानातील कुंडले शोभून दिसत होती. भगवंताच्या कपाळावर कुरळे केस छान शोभत होते, घर्मबिंदू चमकत होते. काही एक वेगळीच शोभा होती. रासमंडलात भगवंतासह नृत्य ज्या करत होत्या, त्यांच्या बांगड्यांचे पैंजण्यांचे आवाज, त्यांनी भोंग्यांना वाटलं की आपल्याच कोणीतरी ताल धरलाय, म्हणून ते त्या जोरावर त्यांच्यासह तालात ताल मिसळून गुंजारव करत होते. त्यांच्या आंबाड्याची वेण्या घातल्या त्याचे म्हणजे भान राहिलं नाही. नाचण्याच्या नादात त्या वेण्या सुटल्या, आंबाडे सुटले, केस मोकळे झाले, ते वाऱ्यावर उडू लागले. परीक्षित, ज्याप्रमाणे लहान शिशु निर्विकारपणे आपल्या सावलीशी खेळतात, तसेच रमारमण भगवान, कारण संपूर्ण सृष्टी त्याचंच प्रतिरूप आहे, त्यामुळे ह्या स्त्रिया तरी काय त्याने निर्माण केलेल्याच आहेत. तो आपल्या सावलीशी खेळल्यासारखा खेळत होता. कधी त्यांना हृदयाशी घेत होता, कधी अंगस्पर्श करत होता, कधी प्रेमपूर्ण तिरक्या कटाक्षाने त्यांच्याकडे पाहत होता, कधी लीलेने उत्सुकतेने हसत होता, कधी त्यांना आता खुश झाल्याना असे हावभाव करून चौकशी करत होता. त्या व्रजसुंदरींसह ह्या क्रीडेने त्या खूप आत्मिक समाधान पावत होत्या. हे परीक्षित, भगवंताच्या अंगाचा स्पर्श मिळवून गोपींची इंद्रिये प्रेम आनंदाने विव्हल झाली. केस विटकटले, फुलांचे हार कोमजले, तुटले, दागिने अस्ताव्यस्त झाले. त्यांचे केस, वस्त्र, चोळ्या हे सांभाळण्यात त्या असमर्थ झाल्या. कृष्णाची ही रासक्रीडा पाहून स्वर्गस्थ देवांगनांना पण मिलनाच्या कामवासनेने मोहित केले. पण तमस्त तारे आणि ग्रहांसह चंद्रमा पण चकित आणि विस्मित होऊन ह्या लीला पाहत होता. परीक्षित, जरी भगवान आत्माराम आहेत, त्यांना आपल्या अतिरिक्त व अन्य कशाची आवश्यकता नाही, तरी पण त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढी रूपे धारण केली आणि खेळ खेळात त्यांच्याशी असा विहार केला. जेव्हा खूप वेळ नृत्य गायन करून गोपी थकल्या, तेव्हा त्यांना पुन्हा उत्तेजित करण्यासाठी करुणामय भगवान श्रीकृष्णाने प्रेमाने आपल्या स्वतःच्या करकमलाद्वारे त्यांची तोंडे पुन्हा पुन्हा पुसली, त्यांना सतेज केलं. परीक्षित, भगवंताचे करकमल नखस्पर्श गोपींना खूप आनंद देऊन गेला. त्यानंतर जसे थकलेला गजराज किनारे तुडवत हत्तीणींसह पाण्यात घुसतो आणि क्रीडा करतो, तसेच लोक व वेदांच्या मर्यादांचे अतिक्रमण करणाऱ्या, हे मी जे मगाशी म्हटलं की हे म्हटलाय श्लोक, पण तसं कुठंही वेदाज्ञांची अतिक्रमण केलं नाहीये किंवा त्यांच्याशी संभोगाच्या भावनेत नाही केलेलं नाहीये. कुठेही संभोग झालाय असा उल्लेख कुठंच नाहीये. फक्त त्यांच्या बरोबर खेळ खेळले आणि आपल्या सहवासात भगवान आहेत या भावनेनेच त्या सर्व गोपी इतक्या आनंदित झाल्या की त्यांच्या भाव विभोर झाल्या, त्यांच्या मनात कामाला स्पर्शच नव्हता. त्यामुळं ते म्हणतात की जरी म्हटलेलं आहे की वेदांच्या मर्यादांचे अतिक्रमण करणाऱ्या भगवंताने आपली थकान दूर करण्यासाठी गोपींसह जलक्रीडा करण्यासाठी यमुनेच्या जलात प्रवेश केला. त्यावेळी भगवंताची वनमाला गोपींच्या अंगाला रगडून थोडी दाबली गेली. वक्षस्थलावरील केसराने ती रंगली. त्यांच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भवरे होते. जसे गंधर्वराज त्यांच्या कीर्तीचे गायन करत त्यांच्या मागे मागे चाललेत असे वाटत होते. परीक्षित, यमुना जलात गोपींनी प्रेमपूर्वक कटाक्षांनी भगवंताकडे पाहताच भगवंताने हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून पाणी उडवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी सहेतुक पाहिलंय हे देवांनी ओळखलं आणि त्यांच्या अंगावर पाणी खूप उडवलं. त्यांना खूप आंघोळ घातली. विमानांवर चढलेल्या देवता फुले उधळत होत्या, भगवंताची स्तुती करत होत्या. अशा प्रकारे यमुनेमध्ये स्वतः आत्माराम भगवान श्रीकृष्णाने गजराजासह जलविहार करावा त्याप्रमाणे स्त्रियांसह विहार केला. भगवान श्रीकृष्ण व्रजयुवती व भुंगांनी घेरलेल्या गर्दीतून यमुना तटावर उपवनात गेले.
तेथे फार रमणीय विलक्षण चांदणे पडले होते. त्याच्या चारी बाजूला जली स्थली फुले उमलली होती. वारा सुगंधित मंद मंद वाहत होता. भगवान अशा प्रकारे फिरू लागले की जसे मदोन्मत्त गजराज हत्तीच्या झुंडीसह फिरावा. परीक्षित शरदाच्या त्या रात्री अनेक रात्री सामावल्या होत्या. त्या एका रात्रीत जवळजवळ 6 महिने गेले असं म्हटलंय. फारच छान होती. चौफेर चंद्रम्याचे सुंदर टिपोर चांदळ पसरलं होतं. काव्यात शरदाच्या चांदण्याचे जे रसभरीत वर्णन असते अगदी तेच युक्त सर्व ठिकाणी दिसत होते. त्यात भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रेयसी गोपींसह यमुनेच्या किनारी प्रत्यक्ष यमुनेच्या तीरावरील उपवनांमध्ये सुंदर विहार केला. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भगवान सत्य संकल्प आहे. त्यांना हे प्रत्यक्ष करायची गरज नाही. नुसतं संकल्पाने म्हणतात ते आपोआप घडतं. ही सर्व त्यांच्या चिन्मय संकल्पाचीच चिन्मयी लीला होती आहे. त्यांनी ह्या लीलेत कामभावास, त्यांच्या चेष्टांना तसेच त्यांच्या क्रियेला सर्वथा अधीन ठेवले. त्यांना आपले आपण कैद करून ठेवले. त्यामुळे त्यात कुठेही काम नव्हता. हे स्वच्छ स्पष्ट मुख्य सिद्धांत सांगितलेला आहे. राजा परीक्षिताने विचारलं. हे एवढं स्पष्ट शुक महामुनीने सांगितलंय, परंतु आपल्यासारख्या सामान्याच्या भूमिकेवर परीक्षित राजा उतरतोच. आणि परीक्षित विचारतायत, भगवान श्रीकृष्ण साऱ्या जगताचे स्वामी, त्यांनी आपले अंश बलरामजींसह अवतार ग्रहण केला. त्यांच्या अवताराचा उद्देश पण हाच होता की धर्माची स्थापना, अधर्माचा नाश. मग असं असताना त्यांनी हे अधर्मकारी कृत्य कसं केलं? ब्रह्मन, धर्ममर्यादा बनवणारे, उपदेश करणारे ते स्वतः रक्षक होते ना. मग त्यांनी असे धर्मविपरीत परस्त्रीला स्पर्श करणारे कर्म का केले? परमब्रह्मचारी मुनीश्वर, कृपा करून तुम्ही माझा हा काही मला शंका आहे ती दूर करा. मी मानतो की भगवान श्रीकृष्ण पूर्ण काम होते. त्यांना कोणत्या गोष्टीची अभिलाषा नव्हती, कामना नव्हती. तरी पण त्यांनी कोणत्या अभिप्रायाने हे निंदनीय कर्म केले? कृपा करून मला हे सांगा आणि संदेह मिटवा. म्हणजे फिरून फिरून परीक्षिताच्या मनात हा गोंधळ जो उडलेला आहे, पहिल्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळं महाराज झाले तरी पुन्हा त्याच्या मनात तोच प्रश्न आलाय की हे विपरीत काम त्यांनी परस्त्रीला स्पर्श करायचं का केलं? आणि मग ते आता शुकदेवजी सांगतात, सूर्य, अग्नी आदी ईश्वरी कधी कधी धर्माचे उल्लंघन व साहसाचे काम करताना पाहायला मिळतात. परंतु त्या कामांनी त्या तेजस्वी पुरुषांना दोष लागत नसतो. म्हणजे जसं अग्नीमुळं एखादं झाड जळून गेलं, झाडच्या झाड जळतं, पण अग्नीला झाड चिकटून बसत नाही, ते गळून पडतं. तसं त्याला दोष लागत नाही. तेजस्वी पुरुषांना त्याचा दोष लागत नाही. जसं अग्नी सगळे खातो, पण त्या पदार्थाचा दोष काही अग्नीला लागत नसतो. ज्या लोकांमध्ये, ज्या कोणाच्यात हे सामर्थ्य आहे, अगदी तू सुद्धा कर असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या कोणात हे सामर्थ्य आहे त्यांनी मनाने पण हा विचार करू नये. सामर्थ्य नाही त्यांनी मनाने पण हा विचार करू नये. शरीराने करणे तर खूप दूरची गोष्ट. जर कोणी मूर्खाने असे काम केले तर त्याचा सर्वनाश होईल. भगवान श्री शंकराने हलाहल पचवले तेव्हा कोणी विचारलं का की हलाहलासारखं विष शंकराने का घेतलं आणि का घ्यावं? विष घेणं म्हणजे हत्या आणि आत्महत्या हे चुकीचं काम आहे. मग तेव्हा कोणी आक्षेप त्याच्यावर कसा घेतला नाही? म्हणजे साहजिकच आहे ना ही गोष्ट. भागवतकार म्हणतात, दुसऱ्या कोणी जर शंकराने हलाल घेतले म्हणून घ्यायला गेला तर तो जळून भस्म होईल. त्यामुळे अशा प्रकारचे जे शंकरादी ईश्वर आहेत, आपल्या अधिकारानुसार त्यांच्या वचनानुसार सत्य मानणे व त्यानुसार आचरण करणे, त्यांच्या आचरणाचे अनुकरण मात्र कोणीही करत नाही, केलेलं दिसत नाही आणि करू नये, कारण त्या योग्यतेचे आपण नसतो. त्यासाठी बुद्धिमान पुरुषांनी पाहिले पाहिजे की त्यांचे जे आचरण त्यांच्या उपदेशाला अनुकूल आहे
तेच आपल्या जीवनात उतरवावे. जे आपल्या हिताचं आहे तेवढंच उतरवावं. प्रत्येक लीला आपण करायला जाऊ नये. परीक्षित, जे सामर्थ्यवान पुरुष अहंकारहीन असतात, शुभकर्म करण्यात त्यांचा काही सांसारिक स्वार्थ नसतो व अशुभ कर्म करण्याने अनर्थ होत नाही, ते स्वार्थ व अनर्थाच्या वर चढलेले असतात, त्यावेळेस ते अशी कामं करतात, त्याला अनर्थ म्हणता येत नाही. जेव्हा त्या संबंधात अशी गोष्ट आहे, तेव्हा जे पशुपक्षी, मनुष्य, देवता आदी समस्त चराचर जीवांचा एकमात्र स्वामी प्रभू सर्वेश्वर भगवान आहेत, त्यांच्याशी मानवीय शुभ व अशुभ संबंध कसा जोडला जाऊ शकतो? शुकदेवजी परीक्षिताला हा प्रश्न विचारतायत की सर्वच गोष्टी त्यांच्या अजब आहेत हे पाहत आलेलो आपण, आणि त्यांना इतका सामान्य नियम कसा लावतोयस? ज्यांच्या चरणकमलांच्या धुळीचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात, आजही ब्रजभूमीची धुळीचे सेवन आजही भक्त करतात, ज्यांच्यासह योग प्राप्त करून त्यांच्या प्रभावाने योगीजन आपले सारे कर्मबंध काढतात. विचारशील ज्ञानीजन म्हणजे प्रत्येक जण आपापलं कसं साधत असतो ते सांगितलंय. कर्मबंधन आपलं नियोजित कर्म करून कर्मयोगी किंवा योगीजन काढतात. विचारशील ज्ञानीजन हे तत्वांचा विचार करत तत्वरूप होऊन जातात. तर कर्मबंधनातून मुक्त होऊन स्वच्छंद विचरण करतात समस्त. तर त्या समस्त कर्मबंधनातून तेच भगवान आपल्या भक्तीच्या इच्छेने आपला चिन्मय श्रीवग्रह प्रकट करत आहेत, तेव्हा भले त्यांच्या कर्मबंधनाची कल्पना कशी येऊ शकते? तू तो विचार का करतोयस? असं ते परीक्षिताला बोलतात. गोपींच्या, त्यांच्या पतींच्या तसेच समस्त देहधाऱ्यांच्या अंतःकरणात जो आत्मरूपाने विराजमान आहे, जे सर्वसाक्षी व परमपती आहेत, तेच ते आपला दिव्य चिन्मय श्रीविग्रह प्रकट करू शकतात व ही लीला करतात. त्यांच्या पतींच्या मनात किंचितही शंका आपल्या पत्न्यांबद्दल आली नाही. त्या अशा बदफैली आहेत किंवा त्या विकारी आहेत असं त्यांच्या पतींच्या मनात आलं नाही. भगवान जीवावर कृपा करण्यासाठी आपणास मनुष्य रूपात प्रकट करतात आणि अशा लीला करतात, जे ऐकून जीव भगवत परायण होऊन जातो. आपण त्याच्यातून जे घ्यायचंय ते घ्यायला हवं. त्याच्यातून सूक्ष्म बारीक कोणचीही वासना असेल तर ती दूरच्या दूर पळून जाऊ दे, हा भाव त्याच्यातनं घ्यायला पाहिजे. की ब्रजवासी गोपांनी सुद्धा भगवंतावर ठेवला होता, त्यांच्या मनात आलं नाही. हे म्हणजे नासूयन खलु कृष्णाय मोहिता तस्य मायया मन्यमानः स्वपार्श्वस्थान स्वान स्वान दारान व्रजौकसः. म्हणजे त्या भगवत कृत्याकडे कधीही त्यांनी दोष दृष्टीने पाहिलं नाही. आपल्या पत्न्यांचा तो प्रियकर आहे अशा भावनेने त्यांनी गोपांनी पाहिलं नाही. ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आमच्या पत्न्या आमच्या जवळ आहेत, त्या भगवंताच्या फक्त भक्त आहेत हे ते समजून होते. ब्रह्माच्या स्त्रीच्या बरोबर ती रात्र झाली, 6 महिने गेली असं सांगितलंय. ब्राह्ममुहूर्त झाला. गोपींची इच्छा आपली घरी भरीत जाण्याची नव्हती, पण तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आज्ञा दिली की आता तुम्ही घरी जा. त्यावेळेस त्या नाईलाजाने भगवंताच्या म्हणजे बळजबरीने जातो, म्हणत की तुझी आज्ञा आहे म्हणून आम्ही घरी जातो असं म्हटलंय. आणि त्याच्या प्रत्येक संकल्पाने केवळ भगवंतांनाच प्रसन्न करणे हा त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश असल्यामुळं त्यांनी आज्ञा दिली की ती पाळलीच पाहिजे, म्हणून त्या गेल्या. जो धीर पुरुष व्रजवासी या युवतीसहचा हा भगवान श्रीकृष्णांच्या चिन्मय रास विलासाचे श्रद्धेने पुन्हा पुन्हा श्रवण वर्णन करतो, त्याला भगवत चरणी पराभक्तीची प्राप्ती होते. ती व्यक्ती लवकरच हृदयाचा रोग म्हणजे कामविकार मुक्त होते, त्याच्यातून ती सुटका मिळवते. त्याचा कामभाव सर्वदासाठी म्हणजे सदासाठी नष्ट होतो. हे त्याच्यावरच्या ज्या
खूप असंख्य टीका केलेल्या आहेत रासक्रीडेवर, त्या आपण बघतोय. त्या आता म्हणजे थोडक्यात बघू, एक दोन जेवढ्या आपल्याला लवकरात लवकर बघता येतील त्या. गोपींचे म्हणजे कृष्णाने सांगितलंय की रासक्रीडेत काय नव्हतं. भागवतकार म्हणतात रासक्रीडेत साहित्य आहे, संगीत आहे, नृत्य आहे, सगळ्याचा समन्वय आहे. पण तरी सुद्धा कामाचा लेशमात्र स्पर्श नाहीये, संबंध नाही. कारण ही रासलीला नारदादी ब्रह्मर्षी, गंधर्व, देवता, अप्सरा सगळेजण बघत होते. पाहता पाहता ब्रह्मदेवाच्या मनात विचारही आला, कृष्ण आणि गोपी निष्काम आहेत, पण देहभान विसरून अशा आपल्या ह्या परस्त्रियांबरोबर लीला करणे शास्त्र मर्यादेचा भंग नव्हे काय? पण कृष्णावतार धर्म मर्यादेसाठी आहे. म्हणजे प्रत्यक्ष जो प्रश्न परीक्षिताला पडला तोच ब्रह्मदेवांनाही पडला. पण भागवतकार म्हणतात की ते म्हणतात की शक्यच नाही असं होणं, कारण हा अवतार धर्म मर्यादांच्या पालनेसाठी आहे. म्हणजे मी समजून घ्यायला कमी पडलोय, हे स्वतः ब्रह्मदेव स्वतःची चूक मान्य करतायत. स्वेच्छासार करण्यासाठी नक्कीच नाही. ब्रह्मदेव रजोगुणांचे अधिष्ठाती देवता आहेत. ज्याच्या दृष्टीत रजोगुण असतो तो सर्वत्र तेच पाहतो. ब्रह्मदेव साशंक झाले. इकडे कृष्ण विचार करतायत की आता मीच तर धर्म शिकवला आणि हा आता मलाच शिकव पाहतोय. ब्रह्मदेवाला हे कळत नाही की रासलीला हा धर्म नव्हे, हे धर्माचे फळ आहे. प्रभूने एक चमत्कार केलाय. सर्व गोपींना आपले स्वरूप दिले. आता सर्व कृष्ण दिसू लागल्या. सर्वच गोपी कृष्णमय झाल्या. गोपी दिसतच नव्हत्या. सर्वच गोपी आता ब्रह्मदेवाची अशी काही त्यांनी लीला बघितली की सगळ्या गोपी या स्त्रिया नसून त्या पितांबरधारी भगवान श्रीकृष्णच आहेत. आणि मग ते कळून चुकले की अरे, हे स्त्री पुरुषांचं मिलन नाहीये. श्रीकृष्ण गोपी रूप झाले आहेत आणि गोपी कृष्ण रूप झाले आहेत. एक आत्मिक मिलन झाले आहे. ब्रह्मदेवाने कृष्णाला प्रणाम केला. रासबिहारी लाल की जय. रासबिहारी लाल की म्हणजे द्वारकेमध्ये वगैरे इतका जय जयकार जो भगवंताच्या वेगवेगळ्या नावाचा होतो, त्याच्यात हे प्रमुख असतं की रासबिहारी लाल की जय. गोपींची इच्छा होती ती कृष्णाने त्यांच्या शिरावर हात ठेवून आशीर्वाद देऊन पूर्ण केली. एवढंच काय ते त्याच्यात क्रिया आहे. म्हटलं जातं की राधेला म्हणजे नारद जरा हे दिसले. नारदांना पुरुषत्व व अभिमान अहमचे सूचक असतो. ईश्वराच्या दरबारी पुरुषत्व अर्थात अभिमानाला कुठेच स्थान नाही. जो जीव गोपी भावाने व नम्रतेने जातो तिथे त्यालाच प्रवेश आहे. नारदाला पश्चाताप वाटू लागला की कारण नारदाला त्यांनी बघितलं पण नंतर त्याला ती रासक्रीडा दिसली नाही. पश्चाताप वाटू लागला. त्याचं तोड म्हणजे पूर्ण जे आनंद घ्यायचा आहे तितका त्याला घेता आला नाही, दिसली नाही म्हणजे अशाच. त्याचं तोंड पडलं होतं. राधेने त्यांचा म्लान चेहरा पाहिला आणि वृंदावनाची अधिष्ठात्री देवता असल्याप्रमाणे राधिका असे इच्छित नव्हते की वृंदावनात आलेल्या अतिथीला दुःख किंवा कष्ट सोसावे किंवा त्याला असं त्याचा म्लान वदन व्हावं. तिने नारदांना म्हणजे अशा या निराशेचं कारण काय बुवा विचारलं. नारद म्हणाले की मला श्रीकृष्णाशी रास खेळून गोपीसारखा आनंद मिळावा अशी इच्छा आहे. मग राधा म्हणाली की ऋषे, आपण राधा कुंडात स्नान कराल का? तर आपणाला रासक्रीडेत प्रवेश मिळेल, म्हणजे रासलीलेत भाग घेता येईल. राधाकुंडात स्नान करताच नारदाचे नारदी झाले. त्यांनी विचार केला की परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर स्त्री व्हायला काय अडचण आहे. हे भागवतकारांच्या टीकामध्ये दिलेलं आहे. ही कथा मूळ भागवतात नाहीये, पण म्हणजे डोंगरे महाराजांनी सांगितले, बालयोगी ही कथा सांगायचे आणि अनेकांनी सांगितलेली आहे, आठवले सांगायचे, त्यामुळे मी ही सांगते की ते म्हणाले की एकदा नुसतं स्नान करून आपल्याला स्त्री व्हायला काय अडचण आहे. पुरुषाच्या अभिमानानेच जर मला आजवर प्रभूपासून दूर ठेवलं असेल तर मी आज पवित्र पुरुष आहे, कीर्तनकार आहे, नामस्मरण करणारा आहे, या अभिमानात गर्क राहिलो. गोपींनी आपले स्त्रीत्व सोडले आणि नारदांनी पुरुषत्व सोडले.
अशी ही अद्भुत लीला आहे. तिथं कुठल्याही विकार नाही, कोणतीही उपाधी नाही. ही उपाधी रहित होऊन श्रवण करण्याची लीला आहे. सांसारिक धर्माचा त्याग करून देवाकडे जाणे हाच तर जीवाचा धर्म आहे. देहभान, विकार, स्त्रीत्व, पुरुषत्व ही भावना ही प्रभू प्रेमाला बाधक असते. असे देहभान सुटल्या वाचून जीव ईश्वराजवळ जाऊ शकत नाही. अभिमानी जीव रासलीलेत प्रवेशच करू शकत नाही. गायीप्रमाणे नम्र व गोपी बनून जा. तसेच केले तर पुरुषत्व अहंकाराचे प्रतीक आहे व स्त्रीत्व नम्रतेचे. आणि तरीही भगवंताशी ऐक्य पावण्यासाठी ह्या दोन्हीही आवरणांचा त्याग करून शुद्ध जीव बनून मगच आपल्याला भगवंताकडे जाता येते. आपली विद्या, ज्ञान, कीर्तनकाराचा म्हणजे त्याचा अभिमान नष्ट झाला तेव्हा नारदाला रासक्रीडेत प्रवेश मिळाला. तो एक गोपी बनून कृष्णाशी लीला करण्यात रममाण झाला आणि तो आनंद नारदांनी सुद्धा लुटला. गोपी नम्रतेच्या म्हणजे नम्रतेला प्रभू रासक्रीडेत प्रवेश देऊन आनंद देतात. गोपी म्हणजे गोपींनाच प्रभू आपलेसे करून घेतात. गोपींचे कृष्णावर नितांत प्रेम आहे. त्यांना प्रभूचा मोह नव्हता, फक्त प्रेम होतो. तो फक्त दिसावा, दिसला आणि तो कुशल आहे एवढं कळलं की त्यांचे मनात कुठलाही भाव नसेल, इतर विकार तर नाहीच. आत्मचिंतन प्रेम उत्पन्न करीत असते, तर देहचिंतन मोह उत्पन्न करते. या छोटे छोटे असे हे सिद्धांत भागवतकार सहस्पष्ट सांगतात. आणि खरोखर जसं जसं आत्मचिंतन घडेल तसं तसं देहासक्तता इतकी सुट्टी गळून पडती की त्याच्यातून आपोआपच भगवंताप्रती प्रेम उत्पन्न होतं. पण ज्यावेळेस देहचिंतन घडतं, मी म्हणजे देह आहे हा भावनेतून विचार केला जातो, तेव्हा मोह, माया, लोभ हे सगळं प्रबळ होतं. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्याचे चिंतन करा, देहाचे नव्हे. प्रेमात महान धैर्याची आवश्यकता असते. धैर्य ह्याला तर खूप अनन्यसाधारण महत्व आहे. रुक्मिणीने एका पत्रात श्रीकृष्णाला लिहिलं, मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी मी घेईन, पण मी वरीन तर तुम्हालाच. हे जे तिचं रुक्मिणी पुढं येईल, अजून वेळ आहे, पण नवरात्रात जाता जाता त्याचा उल्लेख करावा म्हणून मी ते फक्त बोलले. असो, ही महारासलीला श्रवण करणं, त्याचा अभ्यास करणं, ते चिंतन करणं ही खूप खूप म्हणजे आपल्यावर, जीवावर भगवान श्रीकृष्णाने केलेली कृपा आहे. ते श्रवण करायला मिळणं हे संपूर्ण श्रीकृष्णमय, श्रीकृष्णालाच अर्पण करून आपण थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सौज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफल. पहा पर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषांक्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्.
देशे स्वतंत्रतायाः प्राचीन सभ्यतायाः समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषाञ्चमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की